1952 साली ज्या जवाहर बाल भवनचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपतींनी केलं होतं, 75 वर्षानंतर त्याचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। लहान बालकांकरता सर्व प्रकारच्या सोयी या ठिकाणी आहेत। परफॉर्मन्स करता येईल, गोष्टी समजून घेता येतील, वेगवेगळ्या पद्धतीचं वाद्य संस्कृती असेल त्या संदर्भात प्रशिक्षण इथे घेता येईल, अशा प्रकारची खूप सुंदर व्यवस्था आहे। बाजूलाच जे एक उद्यान आहे तिथे मंत्री महोदयांनी मला सांगितलं की एक आपण ओपन सायन्स पार्क देखील तयार करतो। त्यामुळे एकूणच आपल्या मुलांकरता बालकांकरता एक अतिशय सुंदर अशा प्रकारची वास्तू तयार झाली आहे। मी स्वतः माननीय मुंबईच्या महापौर आणि मुंबईचे आयुक्त यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपल्या महानगरपालिकेतल्या शाळांमधले जी मुलं आहेत त्यांना या ठिकाणी आणावं आणि त्यांनाही इथल्या सगळ्या वातावरणाचा आनंद हा घेण्याची संधी द्यावी। मी या ठिकाणी महिन्याला 1 लाख विद्यार्थ्यांकरता खरं म्हणजे ही व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीने मी आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। सर, दुसऱ्या बाजूला आंबेनळी घाटामध्ये एक दुर्घटना घडली, त्या संदर्भात ट्विट सुद्धा आले, नेमकी काय सध्याची माहिती आहे? आता त्या ठिकाणी जे काही वर्क आहे ते चाललेलं आहे। 3 बॉडीज मिळालेल्या आहेत आणि अजून बॉडीज शोधण्याचा प्रयत्न चालला आहे, त्या देखील मिळतील। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची दुर्घटना आहे आणि खरं म्हणजे या संदर्भात पहिल्यांदा कोणाला माहितीच नव्हती, पण नंतर हे मिसिंग आहेत लक्षात आल्यानंतर शोध घ्यायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी लक्षात आलं की अशा प्रकारची दुर्घटना झाली आहे। त्या संदर्भात आता पुढची कारवाई चाललेली आहे। नीट संदर्भात एक महत्त्वाची घडामोड होती, लातूरमधल्या आपल्या एका विद्यार्थीने नैराश्यातून आत्महत्या केली। गोवा आणि कलबुर्गी अशा आता 3 विद्यार्थ्यांचा एकूण आत्महत्यामध्ये समावेश दिसतोय। बघा, ज्या लोकांनी नीटमध्ये मिठाचा खरा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केलेला आहे आणि आता केंद्र सरकारने आणि जी काही एक्झाम ऑथॉरिटी आहे यांनी याचा कॉग्निझन्स घेतला आहे, याची पाळंमुळं खणून काढलेली आहेत, अटक देखील झालेली आहे। मला विश्वास आहे पुढची नीटची परीक्षा जी आहे ही अतिशय योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी होईल, कुठल्याही प्रकारे कोणाला त्याच्यात गडबड करता येणार नाही। विधान परिषदेच्या संदर्भातलं काय ते असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे। साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे। राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे। आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू। अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल। नीती आयोगाचा एक अहवाल आलेला आहे, त्यामध्ये देशभरातल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्यांमध्ये लाखभर शाळा बंद झाल्या आहेत, तर खाजगी शाळांमध्ये वाढ झाली। असं बघा, मी अहवाल न वाचता त्याच्यावर काय बोलू? विजय वडेट्टीवार सरकारवर टीका करते की सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे पेट्रोल डिझेल। असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागतिक संकट आहे। जागतिक संकटामध्ये सप्लाय चेन्स डिस्टर्ब झाले असताना आणि जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे, काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे, अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्याच्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे। विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्यांनी होर्डिंग करू नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे, त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे, पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। काही पर्टिक्युलर गावांमध्ये काही पर्टिक्युलर ठिकाणी मात्र
जास्त हिंसक अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रवृत्ती दिसते आहे, तिथे पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे विनाकारण हिंसा करत असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर 12 वर्षांच्या कारकिर्दीवर आज तर एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय. दुसऱ्या बाजूला मी त्याच्यावर संध्याकाळी बोलेन. दुसऱ्या बाजूला सुप्रियाताई असं म्हणतात की 12 वर्षांची खरं तर देशाची कारकीर्द झाली, मोदींची कारकीर्द झाली, मात्र देशातले जे पेट्रोल डिझेलचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, त्याची सोडवणूक तुम्ही कशी करणार आहात याबद्दलही बोललं पाहिजे असं त्या म्हणतात. असं आहे की या 12 वर्षात बहुतांश काळ महागाईचा निर्देशांक हा लोएस्ट लो होता, सर्वात खाली होता. ग्लोबल हेडविंड्समुळे, जागतिक परिस्थितीमुळे काही प्रमाणात जगामध्ये महागाई वाढते, त्याची झळ आपल्यालाही पोचते आहे. पण निश्चितपणे त्यावरही उपाययोजना मोदीजीच करतायत, करणार आहेत आणि होईल.